नाही. स्पष्ट गोष्ट आपण बघतो 18 वर्षामध्ये. नंतर त्याला फार तहान लागलं. हे मस्त असते. आणि त्याला तहान लागलं. तो परमेश्वर दावा करीत म्हणाला, तू आपल्या दासाच्या हस्ते एवढा मोठा विजय मिळवून दिलास खरा. यू गिव्ह सच अ ग्रेट विक्ट्री, अ साल्वेशन टू युअर टू मी. पण मी आता तहानेने तडफडून मरावे आणि लोकांच्या हाती पडावे काय. तो म्हणतो की तू आपल्या दासाच्या हस्ते. Here he says, 18th verse, and he said, thou hast given this great deliverance into the hand of thy servant. He realizes, he knows who he is. He is a servant of the Almighty. त्याला ठाऊक आहे तो कोण आहे. त्याला कळतं तो नाझीर आहे, देवाचा निवडलेला पात्र आहे. एवढा मोठा विजय परमेश्वराने दिलेला आहे म्हणून तो प्रार्थना करत आहे. ताण लागला. He understands very well who he is. He is a Nazarite called unto the Lord. He is a chosen servant of the Lord. He is a servant of the Almighty God. He knows it. But after knowing, and just not that thing, first thing he calls himself as a servant of God. He knows his calling. तो स्वतःला म्हणतो मी काय तू आपल्या दासाला, म्हणजे तो देवाचा दास आहे हे त्याला ठाऊक होतं. त्याला ठाऊक आहे. आणि तो म्हणतो मग शेवटी काय म्हणतो, मी आता तहानेने तडपडून मरावे आणि बेसुरत लोकांच्या हाती पडावे. म्हणजे बेसुरत बलिष्ठी लोक हे गैरी म्हणजे बाहेरची लोक आहेत हे त्याला कळतं. Here he understands. That's why he says, and I shall die for thus and fall into the hand of the uncircumcised. Means these uncircumcised people, Palestinian people, who are they? They are not God's people. He knows it well. You're getting my point? I hope so. माझा विश्वास आहे तुम्हाला हे कळत आहे. आता ह्याला सॅमसनला कळतं, शमशोनला कळतं की हे बेसुरत पलिष्ठी म्हणजे हे देवाचे लोक नाही. मी कोणाचा आहे? मी देवाचा दास आहे हे त्याला कळतं. आणि पलिष्ठी कोण आहे? अन्य लोक आहेत हे त्याला कळतं. वचन स्पष्ट क्लिअर करतात. You know, this scripture makes us very clarity, gives us clarity that he knows that he is a servant of the Lord. And second thing, he knows who these Palestinian people are, uncircumcised Palestinian people are. He knows him. So he is not immature. So when parents are giving advice to him, was it wrong? हे त्याला कळत होतं. ज्यावेळेस त्याला आई वडील या ठिकाणी 14 अध्यायामध्ये त्याला सल्ला देते ते चुकीचं दिलं का? की तू का बेसुरत तू त्या पलिष्ठीय लोकांची ती मुलगी तू का करून घेत आहेस? Why are you not getting married to an uncircumcised Palestinian girl? So was that question wrong? त्याचा प्रश्न चुकीचा होता. But knowingly, he knows it, but knowingly he is taking certain steps which was very wrong. त्याला ठाऊक असताना सुद्धा तो आपल्या जीवनामध्ये काही असं पावलं तो उचलत होता जे चुकीचं होतं. स्पष्ट होतं सॅमसन हा देवाचा दास, देवाचा निवडलेला होता. आणि आज पण आपण स्वतःला म्हणतो मी देवाचं निवडलेलं पात्र आहे, मी देवाचं लेकरू आहे, मी देवाचं सेवक आहे. टुडे वी कॉल ourselves that I am a servant of God, I am a child of God, God has chosen me. We stand in the place of Samson today. आपण त्या शमशोनाच्या ठिकाणी आपण पुष्कळ जण आपण तिथं उभा आहोत. We know who we are. आपण कोण आहे आपणाला कळतं.
But still, because of life concern, we do make some settlements, which is not right. जीवनातल्या काही चिंता आहेत म्हणून काय गोष्टीमध्ये आपण तडजोड करतो, ती मात्र गोष्ट चुकतं. कळून सुद्धा आपल्याला जर आपण ते चूक करत असेल, फार मोठी गोष्ट चूक नाही का प्रियानुती? The people of God, don't you think this is a big mistake he is doing? When his parents are giving very good advice, त्याचे आई वडील अतिशय सुंदर त्याला सल्ला देत आहे, त्याचं मार्गदर्शन करत आहे, पण तरी तो त्या ठिकाणी ऐकायला तयार होत नाही. What does the Bible tells us today in the New Testament? पवित्र शास्त्र आपल्याला नव्या करामध्ये आपल्याला काय सांगतं आपण जर पाहू का? दुसऱ्या कोरिंथियनचं 6 अध्याय, 2 Corinthians chapter 6. We'll see what does scriptures tells us today in our today's generation. 2 Corinthians chapter 6. दुसरं कोरिंथ याचा 6 अध्याय 14 ते 16. When we say we know I'm a child of God, we pray, we go to church, पुष्कळ आपण म्हणतो ना की मी चर्चला जातो, मला ठाऊक आहे, मी बायबल वाचतो, पण तरी देखील वचन, देवाच्या आज्ञा, आई वडिलांच्या आज्ञा, पण प्रश्न आहे की आपण पाळतो का? बघा, दुसरं कोरिंथ 6 अध्याय 14 ते 16 वाच. तुम्ही विश्वास न ठेवणाऱ्यांबरोबर संबंध जोडून बिजोड होऊ नका. Be not unequally yoked together. Very clearly, the word of the Lord teaching us. पवित्र शास्त्र, देवाचं वचन आपल्याला अतिशय स्पष्ट शिकवतं की काय आपण केलं पाहिजे. पण तरी देखील आपण म्हणतो माझा विश्वास देवावरती आहे, मी प्रार्थना करतो, पण जीवनातल्या चिंतेवरती आपण काही गोष्टी तडजोड करून टाकतो. काय म्हटलेलं आहे? तुम्ही विश्वास न ठेवणाऱ्यांबरोबर संबंध जोडून बिजोड होऊ नका. Be not unequally yoked together with unbelievers. What's पुढे? कारण नीती व स्वैराचार यांची भागी कशी होणार? For what fellowship hath righteousness with unrighteousness? नीती आणि स्वैराचार याचा संबंध कसा होईल? मला सांगा, जोड कसा होईल? उजेड व अंधार यांचा मिलाप कसा होणार? And what communion with hath light with the darkness? 15. ख्रिस्ताची बलियाराशी एक वाक्यता कशी होणार? विश्वास ठेवणारा व विश्वास न ठेवणारा हे वाटेकरी कसे होणार? And what concord hath Christ with Belial, or what part hath he that believeth with an infidel? Means unbelievers. What does the fellowship? What do they have? A partake with the believers, with unbelievers. How Christ can be together with the Satan? That's Belial means Satan. बलियाराशी म्हणजे सैतान. देवाशी आणि बलियाराशी कसा संबंध जमेल मला सांगा माझे प्रिय. अंधार आणि उजेड याचा मेळ कसा होईल बसेल मला सांगा? देवाचं स्पष्ट आपल्याला सांगतं. 16 वचन. देवाच्या मंदिराचा मूर्ती बरोबर मेळ कसा बसणार? 1 Corinthians 3:16 it very clearly says. 1 Corinthians 3:16 स्पष्ट सांगतं, तुम्ही जिवंत देवाचे मंदिर आहात. We are the temple of the living God. When the scripture says we know it. So what it says, and what agreement had the temple of God with idols?
वाच 16. आपण तर जिवंत देवाचे मंदिर आहोत. देवाने असे म्हटले आहे की मी त्यांच्यामध्ये वास करून राहील, मी त्यांचा देव होईल व ते माझे लोक होतील. For ye are the temple of the living God, as God has said, I will dwell in them and walk in them, and I will be their God, and they shall be my people. मी त्यांचा देव होईल. परमेश्वर तो आपण देवाचे मंदिर आहोत. स्पष्ट देवाचं वचन आपणाला सांगतं. अंधकार आणि प्रकाशाचा कसा मिलाप होणार? How the light and the darkness can come together. How the God's temple, the idol worship means idolness, as I told you, not just an idolness and made of a mud or anything, a clay. मूर्तीपूजा म्हणजे मूर्ती फक्त ते समजू नका जे मातीन बनवून. आपण नाद शिकलेला आहोत. वचन स्पष्ट सांगतं मूर्ती म्हणजे कुवासना, काम वासना, इतर गोष्टीचं वाईट वासना, हे सर्व मूर्तीपूजा, त्याला जीवे मारावून वचन सांगतात. Scripture says a fornication, idolatry means the fornication, lust, so many things, lust. That's also an idol worship, and we need to kill them. That's what the Bible says. So how we can? परमेश्वरचं वचन तर कसं आपला समज जोड त्यांच्यावर होणार? माझे प्रिय, स्पष्ट सांगतं. आणि याला सॅमसनला पण कळलं, शमशोनाला कळतं. सॅमसन न्यू इट that I am a chosen vessel of the Lord. मी देवाचं निवडलेलं पात्र आहे, मी देवाचा दास आहे, हे त्याला कळतं. आणि बेसुरत लोक हे अन्य लोक आहेत हे त्याला कळतं. He understood that uncircumcised Palestinians, they are other people. I cannot yoke them together. Do not be unequally yoked together. That's what the word says. त्यांच्याबरोबर जोडून विजोड होऊ नका म्हणून सांगितलंय. तर आपल्याला कळतं माझ्या प्रियानं परमेश्वरचं वचन. म्हणून बघा इफिसमध्येच बघा 5व्या अध्यायामध्ये बघा, इफिस पत्र आपण बघूया 5 अध्याय. We will turn to Ephesians chapter 5 verses 6 and 7. इफिस पत्र याचा 5वा अध्याय 6 आणि 7 वचन. पोकळ भाषणाने कोणी तुम्हास फसवू नये, कारण अशा गोष्टींमुळे आज्ञा मोडणाऱ्या लोकांवर देवाचा कोप होतो. म्हणून तुम्ही त्यांचे भागीदार होऊ नका. Let no man deceive you with vain words. What is a vain word? काय म्हटले मराठीमध्ये? पोकळ भाषणाने. पोकळ भाषण तुम्हाला कोणाने फसवू नये. पोकळ भाषा काय हो? पोरग किंवा पोरगी आय लव्ह यू म्हटले की बिघडलेच बघा मिळण्यासाठी. And the opposite sex, the boy or girl, when they say I love you, they melt like a wax. Gone mad. खोळ होतात म्हणतात. मराठीमध्ये ही भाषा आहे. खोळ झालं, ती खोळी झाली आता त्याच्यावर. पोकळ भाषणाने फसू नका. Do not be deceived by vain words. We just take it lightly. Let no man deceive you with vain words, for because of these things cometh the wrath of God. ह्याच्यामुळे देवाचा क्रोध येतो म्हणून सांगितले. कारण ज्यावेळेस आपल्याला कळतं, when we know the truth and still we disobey God, we compromise with the things, the wrath of God. I'm not telling you, I'm not judging anybody. The word of God says very clearly. मी या ठिकाणी तुमचा न्याय नाही करत. परमेश्वराचं स्पष्ट सांगतं की तुम्ही कोणाबरोबर विजोड होऊन तुम्ही काय करू नका. देवाचा क्रोध असं केल्यामुळं पोकळ भाषणाने फसून जाऊ नका. काय दोन गोष्टी गोड बोलल्या की आपण फसतो. माझ्या प्रियनो, लग्नाच्याच बाबतीमध्ये नाही. आय विल टेल यू सो मेनी थिंग्स. एक्झाम्पल, देवाच्या आज्ञेचं पालन म्हणजे काय, पोकळ भाषण म्हणजे काय. पण मी आता तरुण मुलं आणि आईवडिलांशी बोलत आहे म्हणून याकडे मी जास्त लक्ष देत आहे, याविषयी मी बोलत आहे. पण तुम्हाला दुसरं एक उदाहरण सांगतो. आमच्यावर ज्यावेळेस करणी करण्यात आले होते, पुष्कळशे बाबा लोक, भरपूर लोक बोलले
खूप खूप मोठ्या मोठ्या गोष्टी बोलल्या ते. असं होईल, तसं करतो बघा, असं करतो बघा, असं होईल बघा, आत्ता बघा तुमचं सगळं काढून टाकतो बघा. मी स्वतः सुद्धा खूप विश्वास ठेवतो त्या गोष्टी. पैसा बोंबलत गेला, सगळं वाट लागली. पोकळ भाषणाने फसू नका. त्यामुळे देवाचा क्रोध होतो. कुठल्याही ऐरेगैर माणसावर विश्वास ठेवू नका त्याच्या शब्दावर. डोंट बिलीव्ह इन द वर्ल्डली थिंग, वर्ल्डली पीपल. On the top, they deceived us so many people. When people did witchcraft on us, and we went to different people, many people, they came to our house and they told so many good things. This is what I would say. Those words were vain words. And we believe, and when we do some things which God does not like, wrath of God will come upon us. ज्यावेळेस जे देवाला आवडत नाही त्यांचं ऐकून आपण त्या गोष्टी करतो, देवाचा क्रोध आपल्यावर भडकतो. म्हणून काय म्हटलं 7th वचन स्पष्ट सांगतं, 7th verse says, be not ye therefore partakers with them. काय करू नका तुम्ही त्यांच्याबरोबर? तुम्ही त्यांचे भागीदार होऊ नका. तुम्ही त्यांचे भागीदार होऊ नका. जे गोड गोड बोलतात गोष्टी सांभाळून राहा. भरपूर गोष्टी आठवायला लागल्या. सो मेनी थिंग्स आय रिमेंबर. I don't know whether to tell you or not. That's what I'm thinking. Should I believe that person? That's what the question comes to me. I got a call and he asked me. I don't know why he called me. And should I believe him or not? मला फोन करून विचारण्यात आलं की अमुक व्यक्तीचा मला फोन आला, मी त्या व्यक्तीवर विश्वास ठेवू का नको. माझ्या प्रियानो, या जगामध्ये आपल्याला पोकळ भाषणाविषयी, पोकळ गोष्टी बोलणाऱ्या विषयी आपल्याला सावधगिरी बाळगलं पाहिजे. And the Bible very clearly says, do not become partners with them. त्यांच्या तुम्ही काय होऊ नका, भागीदारी होऊ नका. स्पष्ट सांगतो वचन. शमसोनाला सुद्धा ठाऊक होतं. Samson also knew it, what the scripture says. But here in the actually if you say in 1 John, वेळ नाही कमी आहे म्हणून मी तुम्हाला फक्त सांगतो. 1 योहान in 1 John 1:6 says, if we say we have fellowship with him and while we walk in darkness we lie and do not practice the truth. जर आपण म्हणत असं की आमची सभा तर त्याच्या संगती आहे आणि जर आपण अंधकारात चालत असो तर आपल्यामध्ये सत्य नाही आणि आपण लबाड आहोत असं म्हटलेलं आहे. माझ्या प्रिय, आपण म्हणतो की आपण देवाची लेकरं आहोत म्हणून पटकन आपण स्तोत्रसहिता एककडे येऊ. आपण याचा अर्थ जर थोडंसं अजून जर असं आपण बघूया काय म्हटलेलं आहे. हे नक्की हे बेसुरत परिस्थिती म्हणजे काय, मी तुम्हाला जरा समजून सांगायचा प्रयत्न करत आहे. व्हॉट इज अ अनसर्कमसाइज्ड Palestine? I'm trying to make you understand. Let us read Psalm 1, first verse, chapter 1. जो पुरुष दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही, पापी जनांच्या मार्गात उभा राहत नाही आणि निंदकाच्या बैठकीत बसत नाही. Here are 3 things. Blessed is the man. आशीर्वादित व्यक्ती आहे तो कोण आहे? Blessed is the man that walketh not in the counsel of the ungodly, nor standeth in the way of sinners, nor sitteth in the seat of scornful. तर या ठिकाणी 3 व्यक्तीविषयी स्पष्ट परमेश्वराचं वचन आपल्याला या ठिकाणी शिकवत आहे. आता ही लोक म्हणजे काय, आपण यांच्याशी सहभागी होऊ नये. कोण लोक आहे, कोणाबरोबर होऊ नये? हे पलिष्ठ लोक म्हणजे पलिष्ठचे तिथले लोकच म्हणून असं समजू नका. ते वैयक्तिक ती लोक म्हणून असं वाईट याच्यानं नाही, पण ज्यांच्यामध्ये हे गुण आहेत त्या लोकांच्या विषयी परमेश्वर सूचित. इन whom these characters are there, God is talking about that
that you should not be partaker with them. So here the three things it says. First thing is that ungodly. पहिली गोष्ट काय सांगितली तिथं? म्हटलेलं आहे की दुर्जनांच्या मसलतीने चालत. दुर्जन. आता अनगॉडली, दुर्जनाच्या विषयी आपण बघितलं. 3 गोष्टी आहेत तिथं. दुर्जन सांगितलेलं आहे आणि मग नंतर म्हटलेलं आहे पापी जनांच्या बाबतीत सांगितलंय आणि निंदकाच्या बाबतीत. 3 विषय. या थ्री ऍक्च्युली सिनफुल क्लासेस क्लासिफाईड हिअर. ऍक्च्युली 3 पापमय प्रकारचे लोक आपण म्हणू शकतो. तर या ठिकाणी म्हणजे दुर्जन म्हटलेलं आहे, पापी म्हटलेलं आहे आणि निंदकाच्या बाबतीमध्ये. सो ते 3 थिंग्स हिअर इट इज टोल्ड. अनगॉडली and then sinners and scornful. So ungodly, when we say, the Hebrew word comes rasha. ज्यावेळेस आपण दुर्जन व्यक्ती म्हणतो, दुर्जन हा शब्द इब्री शब्दापासून राशा ह्या शब्दापासून येतो आणि त्याचा अर्थ काय काय निघतात बघा. द मिनिंग ऑफ दॅट लाईक अनगॉडली इज मॉरली रॉंग, म्हणजे नैतिकतेच्या दृष्टीनं चुकीचं वागणारा असं व्यक्ती. जसं आपण म्हणतो ना, दुर्जन व्यक्ती म्हणजे काय की नैतिकतेच्या बाबतीत चुकीचं वागणारा व्यक्ती. आणि ज्याला आपण वाईट म्हणतो, बॅड पर्सन, वाईट व्यक्ती, अ विकेड, जो दुष्ट आहे. आणि अनजस्ट म्हणजे अयोग्य प्रकारे अन्याय करणारा असा व्यक्ती, त्याला म्हटलेलं आहे दुर्जनांच्या मसलतीमध्ये चालत नाही. आणि दुसरी गोष्ट आपण बघतो ते म्हणजे सिनर्स, ते म्हणजे पापी. सो सिनर्सला दुसरं या ठिकाणी ज्यावेळेस या वचनाला संबोधित करताय इब्री शब्द येतो चाटा. Actually, the sinner's word for this passage, the Hebrew word it comes from, that is a chatta, C-H-A-T-T-A, chatta. And the meaning of that is, there are different words. Criminals pass the limits of the law. ज्यावेळेस आपण पापी व्यक्तीविषयी म्हणतो म्हणजे त्याला गुन्हेगार असं व्यक्ती म्हणतो, जे गुन्हा करतो. आणि ते गुन्हा करण्यामध्ये म्हणजे काय, एक नियमाचं चुका, म्हणजे चुका करणं, गुन्हा करणे म्हणजे 1-2 वेळ, म्हणजे त्याचं मर्यादा नसलेली अशी सर्व गुन्हा, चुका करतच गुन्ह्याच्या वर गुन्हा तर त्याला पापी म्हटलेला आहे. पाप करणाऱ्याने पापी व्यक्तीला, पापी व्यक्ती म्हणजे वारंवार गुन्हे करत त्याला पापी असं गणलेलं आहे. आणि म्हणून त्याला चाटा ह्या इब्री शब्दाचं नाव त्याला दिलेलं आहे. आणि तिसरं म्हटलेलं आहे स्कॉर्नफुल. थर्ड वन इज अ स्कॉर्नफुल. दॅट्स त्याला मराठीमध्ये म्हणणं निंदकाच्या बैठकीत बसत नाही. सो द हिब्रू वर्ड इज फॉर दिस इज इट्स द डिफिकल्ट लुट्स, L-U-W-T-S, लुट्स. ऍक्च्युली हिब्रू शब्द आहे, त्यापासून टू मॉक or to scoff. There are 2 words for scornful. म्हणजे ह्या 2 शब्द आहेत. निंदक म्हटलं म्हणजे दुसऱ्याला तुच्छ लेखून त्याची चेष्टा करणारा. निंदकाच्या बैठकीत बसू नको म्हणजे त्याला म्हणजे दुसऱ्याला तुच्छ लेखून, स्वतःला श्रेष्ठ समजून तुच्छ लेखून त्याला त्याची चेष्टा करणारा किंवा तुच्छतेनं हसणारा अशा व्यक्तीला निंदक म्हटलेलं आहे. आणि अशा लोकांच्या सहभागितेमध्ये प्रभूची इच्छा नाही की आपण सहभागिता करावी. बेसुनत परीस जास्त याविषयी म्हटलेलं आहे या ठिकाणी, जे त्याचे आई वडील मनोहा, एक देवाची विश्वास करणारा, देवाला समर्पित अशी लोक आपल्या मुलाला, शमशोनाला एक सल्ला देत आहेत. The parent, the people who were fearful unto the Lord, they honest with the Lord, dedicated unto the Lord, women and men of prayer and prayer of faith, women and men of faith, they're giving advice to Samson, his son, not to compromise with this kind of people. But he knowingly that he is a servant of the Lord, he's a Nazarite, God has chosen me, he knew that. But after giving an advice, he doesn't want to follow that. आई वडिलांनी त्याला सल्ला देऊन सुद्धा अशा लोकांशी तू तडजोड करू नको म्हणून सांगत असताना सुद्धा तो त्या ठिकाणी तो ऐकायला तयार होत नाही. पटकन आपण शेवटचा भाग आपण बघूया. 14 अध्याय, शास्त्रीचं 14 अध्याय. विल टर्न बॅक टू थर्ड पार्ट ऑफ इट. विल सी 14th chapter and verse 3, that last portion of that. What does the Samson say here?
Now we'll see and finish here this part of today. त्याचे आई बाप त्याला म्हणाले, तू त्या बेसुनत पलिष्ठातली बायको का करून पाहत आहेस? तुझ्या बाहुबंदात किंवा आपल्या साऱ्या लोकात कोणी मुली नाहीत काय? शमशोन आपल्या बापाला म्हणाला, तीच मला मिळवून द्या, कारण माझे तिच्यावर मन बसले आहे. Then his father and his mother said unto him, Is there never a woman among the daughters of thy brethren, or among all thy people, that thou goest to take a wife of uncircumcised Philistines? And Samson, now this is the portion we are going to study now. And हा भाग आपण आता या ठिकाणी शिकणार. And Samson said unto his father, Get her for me, for she pleaseth me well. या ठिकाणी शमशोन त्या ठिकाणी म्हणत आहे, आपल्या बापाला म्हणाला, तीच मला मिळवून द्या, कारण माझे तिच्यावर मन बसले आहे. अवघड होतं ना अशा वेळेस, ज्यावेळेस लेकराशी बोलतात आई वडिलांना, मला तेच मुलगी करून द्या, माझं मन तिच्यावर बसलेलं आहे. But Samson said to his father, Get her for me. And another translation says, For she is right in my eyes. So dear children, pay attention and listen. लेकरांनो, लक्षपूर्वक ऐका. ह्या भाषांतरात असं म्हटलेलं आहे, शमशोन त्या आपल्या आई बापाला म्हणाला, तेच मला मिळवून द्या, कारण माझे तिच्यावर मन बसले आहे. दुसऱ्या भाषांतरामध्ये त्या त्याचं भाषांतर केलं तर, फॉर शी इज राईट इन माय आईज, माझ्या दृष्टिकोनातून, माझ्या नजरेतून ती मला योग्य आहे. जरा इथंच प्रॉब्लेम होत राहतो माझ्या प्रिय. That's where the problem arises here. We always looking with our eyes. या ठिकाणी नेहमी आपण चुकतो तरुणांनो, की आपण आपल्या नजरेनं पाहायचा प्रयत्न करतो. पण पुष्कळ शास्त्र भाग आपण पटकन बघूया, कारण वेळ होत राहिला नाही. तर आपण बघूया पहिलं शमूएलाचं पुस्तक, पहिलं शमूएलाचं 16 अध्याय 7 वचन. 1 Samuel 16 chapter verse 7. We'll read 1 Samuel. And you know, actually this passage is about, you know, God chose David to be the king over Israel. So God told Samuel to go to Isaiah's house and choose him and anoint him. So he had not seen David. Samuel had not seen. He was a prophet at that time. He was a major prophet in the days of Israel. आणि इस्रायलमध्ये हा शमूएल एक महान संदेष्टा होता. माझ्या प्रियानो, लक्ष देऊन ऐका मी काय म्हणतो. शमूएल हा एक देवाचा संदेष्टा होता, देवाची वाणी लोकांना पोचवणारा. आणि त्या ठिकाणी तो त्याच्या बघण्यामध्ये तो चुकत आहे. Here, being a man of God, being a prophet, in his sin, he made a mistake. So God corrects him. God is telling something. Now carefully read this word, okay? 16 chapter verse 7. पहिल्या शमूएलाचा 16 अध्याय 7 वचन वाचा. पण परमेश्वर शमूएलास म्हटले, तू त्याच्या स्वरूपावर अथवा त्याच्या शरीराच्या उंच काठीवर जाऊ नको. ऍक्च्युअली हिअर नो, ऍक्च्युअली या ठिकाणी आपण बघतोय दाविदाचे पहिला भाऊ 7 जण भाऊ येतात. ते एकापेक्षा एक दिसायला सुंदर असतात, पण ते बाह्य रूपाकडे बघून तो शमूएल असं वाटत असते की हाच आहे, म्हणजे त्याची नजर त्याच्याकडे गेलेली असते. तो निर्णय करायच्या याच्यात असतो. परमेश्वर त्याला सांगतो. You know, he sees here, one by one, David's first, all the 7 brothers comes, and he's thinking now, I think he's the right one now to
and I should anoint him because he looks smart, he is tall, he is handsome. तो दिसायला ती दिसायला सुंदर आहे, ती गोरी आहे, तो गोरा आहे, तो केस त्याची असंच आहे. We look outward appearance. आपण बाहेरच्या गोष्टी पाहतो. सॉरी, काय म्हणते पुन्हा वाच. पण परमेश्वर शमूएलास म्हटले, तू त्याच्या स्वरूपावर अथवा त्याच्या शरीराच्या उंच काठीवर जाऊ नको, कारण मी त्याला नापसंत केले आहे. When we see outward appearance, we need to see whether it is from the Lord. God says, but I have rejected him. See here what it says. But the Lord said unto Samuel, look not on his countenance or on the height of his stature, because I have refused him, because I have rejected him. Very important thing here. We see just outward appearance. आपण फक्त बाहेरचं स्वरूप पाहतो. तो उंच आहे, गोरा आहे, ती गोरी आहे, ती उंच अमुक आहे, तमुक आहे, ती शिकलेली, हे बाहेरचं आपण स्वरूप फक्त पाहतो आणि तिथं पण चुकतो. पण परमेश्वर तो मी त्याचा किंवा तिचा नाकार केलेला आहे. आणि पुढे काय म्हणतो. मानवासारखे परमेश्वराचे पाहणे नसते. मानव बाहेरचे स्वरूप पाहतो, पण परमेश्वर हृदय पाहतो. For the Lord seeth not as man seeth, for man looketh on the outward appearance, but the Lord looketh on the heart. Very clearly it says, God doesn't see as a man seeth. Man sees only outward appearance, but God sees the heart. जसं मनुष्य बाहेर स्वरूप पाहतो, तसं परमेश्वर पाहत नाही. परमेश्वर अंतःकरण पाहतो. आणि माझ्या प्रियानो, माझ्या तरुण प्रिय बंधू बहिणींनो, मला तुम्हाला सांगू द्या, बाहेरचं स्वरूप हे त्यांचं हृदय नाही. Their outward, dear young brothers and sisters, youths, I want to tell you, their outward stature, appearance is not their heart. God very clearly says it's not like the man. God says, man sees only the outward appearance. मनुष्य केवळ बाहेरचं स्वरूप पाहतो, पण परमेश्वर अंतःकरण पारखणार परमेश्वर. God sees the heart. And youths, they see outward appearance and they get melted. तरुण बाहेरचं स्वरूप पाहतात आणि ते पाहतात. शमशन तिला पाहिलं म्हटलं की मला तीच मिळवून द्या, कारण माझ्या दृष्टिकोनातून ती योग्य आहे. पण हे त्यानं पाहिलं नाही, देवाच्या दृष्टिकोनातून किती योग्य आहे, काही देवाला आवडणारी आहे का, हे त्याने तो विचार केला नाही. He didn't think that whether she is in the eyes of the Lord, is it that the same person God has chosen for me? That's why he failed. That's why in Ecclesiastes, शेवटचं वचन, last scripture we'll see, उपदेशकामध्ये 11 अध्यायामध्ये. म्हणून तरुण प्रियानो, तरुण भावांनो, सर्वांना जरा सावधगिरी बाळगा आणि वचन आपण वाचूया. उपदेशकाचं 11 अध्याय, Ecclesiastes chapter 11 verse if I'm not mistaken 9, yes, 9 वचन, 11 अध्याय उपदेशक, it's 11 वचन. Ecclesiastes 11 chapter verse 9. Rejoice, O young man, in thy youth, and let thy heart cheer thee in the days of thy youth, and walk in the ways of thine heart, and in the sight of thine eyes. But, here it says but, it's a big but. But know thou that for all these things
God will bring thee into judgment. स्पष्ट या ठिकाणी सांगते 9 वचनामध्ये, हे तरुणा, तू आपल्या तारुण्यामध्ये तू काय कर, 11 ते 9 वर्ष, हे तरुणा, आपल्या तारुण्यात आनंद कर. आपल्या तारुण्यात आनंद कर. ओ यंग मेन, यू यूथ रिजॉइस. तुझ्या तारुण्याच्या दिवसात तुझे हृदय तुला उल्हास देऊ. लेट दाय हार्ट चीअर थी. तुझं हृदय तुला उल्हास देऊ. तू मनास वाटेल त्या मार्गाने व नजरेस येईल तसा चाल. वॉक इन द वेज ऑफ दाइन हार्ट अँड इन द साइट ऑफ दाइन आईज. बट, परंतु, पण ह्या सर्वांबद्दल देव तुझा झडा घेईल, हे तुझ्या लक्षात असू दे. हे तुझ्या लक्षात असू दे की या सर्व गोष्टीचा देव तुझा झाडा घेईल. रिमेंबर दॅट, नो दॅट फॉर ऑल दीज थिंग्स गॉड विल ब्रिंग thee into judgment. Therefore, 12 ते पहिलं वचन, 10वं वचन पण वाच आणि 12चं पहिलं पण वाच. यास्तव आपल्या मनातून खेद दूर कर आणि आपला देह उपद्रवापासून राख, कारण तारुण्य व भरजवानी ही व्यर्थ आहे. Therefore remove sorrow from thine heart and put away evil from thy flesh, for childhood and youth are vanity. 12चं पहिलं, आपल्या तारुण्याच्या दिवसात आपल्या निर्माणकर्त्याला स्मर. Remember now thy creator in the days of thy youth. तुझ्या तारुण्यामध्ये तो आपल्या निर्माणकर्त्याला स्मर. पहा, अनिष्ट दिवस येत आहेत. The bad days are coming, evil days are coming. आणि अशी वर्षे जवळ येत आहेत की त्यात मला काही सुख नाही असे तू म्हणशील. Remember now thy creator in the days of thy youth, while the evil days come not, nor the years draw nigh, when thou shalt say, I have no pleasure in them. That's why my today's title was, Don't Learn the Hard Way. When godly people are there to advise us and guide us, and the scripture, the word of God, is there to us, we have to follow this and we'll be blessed. Because Samson, he never learned. He learned it very hard way at the last. He realized it very lately. But still God heard his cry. माझ्या प्रियानो, म्हणून माझं उत्तेजन तुम्हाला आहे. माझ्या संदेशाचा शीर्षक हाच होता, कठीण मार्गाने शिकू नका. शमशोनाला ठाऊक असताना सुद्धा शमशोनाने देवाचे एवढं सुंदर आई वडील, आत्मिक सुद्धा आई वडील आज आपणाला आहेत. मार्गदर्शन करणारे आपले लोक आपल्या जवळ आहेत. परमेश्वरचं वचन आपल्या जवळ आहे. आणि ज्या परमेश्वरचं वचन आपल्याला शिकवत असताना जर आपण ते झुकारून दिलो, आपण ऐकलो नाही. माझ्या प्रियानो, शमशोनाला फार कठीणतेने शिकला नाही ना तो ऐकला नाही, म्हणून तो कठीण परिस्थितीतून फार उशिरा तो शिकला. नंतर त्याला पश्चाताप झाला, पण वेळ खूप निघून गेली ती प्रियानो. पण तरी देखील देवाने त्याची प्रार्थना ऐकली. म्हणून माझं आज तुम्हाला उत्तेजन हे आहे. आई वडिलांना सुद्धा बोध आहे. आपण आई वडील येताना आदर्श म्हणून त्यांच्या समोर असलं पाहिजे. जर आपणामध्ये व्यसन आहे, आपण जर वाईट मार्गामध्ये आहोत, आपण लेकरांना काय शिकवणार? As a parents, if we are going on the wrong way, if we have an addiction, how can we correct and teach our children?
म्हणून तरुणांनो, आई वडील ज्यावेळेस देवाचं वचन आपल्याला शिकवलं जातं, आपण देवाचं वचन शिकणं गरजेचं आहे. कठीण मार्गाने शिकू नका. फार मोठी किंमत मोजावी लागते त्याच्यासाठी. शमशोनाला फार कष्ट झाले त्याच्यासाठी. ज्यावेळेस देवाच्या पाचारणाला आपण तुच्छ लेखतो, फार कष्ट येतात माझ्या प्रिय. When we despise God's call upon our life, we suffer a lot, I tell you, as Samson.